ठाकरे गटाचे महादेव बाबर आज ठाकरे गटाला रामराम ठोकून थेट राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षात जाण्याची तयारी करतायत आणि आज त्यांचा पक्षप्रवेश देखील पार पडणार आहेत। आपल्यासोबत ते स्वतः आहेत। रामराम ठोकलाय ठाकरे गटाला आणि अजित पवारांकडे जायचा निर्णय घेतलाय। का हा निर्णय घेतला? तरी त्याच्यामागचं कारण एवढं आहे, गेले 10 वर्ष आम्ही सर्वच सत्तेच्या बाहेर आहोत आणि ज्यावेळेस जनता काम घेऊन येते तेव्हा जनतेचं काम झालं पाहिजे, पुणे शहराचा पुणे जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे आणि बऱ्यापैकी अजितदादा पवारांचं मी पहिल्यापासून तसा त्यांच्या कामाचा फॅन होतो। मी कडवट शिवसैनिक होतोच, आहेच, त्याबद्दल काही दुमत नाही, पण विकास पुणे शहराचा झाला पाहिजे आणि जनतेची कामं झाली पाहिजे म्हणून आज मी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी प्रवेश करतो। ठाकरे गटानं पुण्याचा विकास होणार नाही, ठाकरे गट राहून असं कुठेतरी तुम्हाला वाटतं नाही, सत्ताच आज त्यांच्याकडे नाही आहे। जर सत्ता असती तर आपण विचार केला असता, पण आज सत्ता नसल्यामुळं विकास खुंटतो हे तुम्हाला माहिती आहे। म्हणून अजितदादा पवारांकडं विजन आहे, सुनील तटकरे साहेबांकडं विजन आहे। त्यांच्या विजनला मी हे करून अनुसरून मला विकास होणं महत्त्वाचं आहे। मला काय मिळतं याशी मला काही देणं घेणं नाही आणि मी काय मागितलं नाही, मला कमिटमेंटही दिले नाही किंवा मी घेणारही नाही, मला कमिटमेंटची काय गरज नाही। फक्त पुणे जिल्ह्याचा पुणे शहराचा विकास झाला पाहिजे। जसं पिंपरी चिंचवड एक एक्झाम्पल अजितदादा पवारांनी महायुतीने केलं किंवा बारामतीचा जसा विकास केला तसा हा आमचा भाग पूर्व भाग हा उपेक्षित आहे। म्हणजे या 12-15 वाड्या असतील, हडपसर मतदारसंघ असेल, सोलापूर रोडची ट्रॉफिकची गुंडी असेल, तर इथं आता अजितदादा पवार पक्षांचेच आमदार आहेत चेतन पाटील तुपे। आम्ही त्यांना ताकद देऊन आम्ही एकत्र काम करू आणि जनतेचा विकास साधू। तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर तुम्ही नाराज असल्याच्या चर्चा सगळीकडे रंगल्या होत्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहे, हे सगळं बघून तुम्ही प्रवेश करताय? नाराज विधानसभेला तिकीट मिळणे स्वाभाविक होतं, तिकीट नाही मिळलं विषय संपला। मी शिवसेनेमधल्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत शिवसेनेच्या शिवसैनिकापासून तर आदरणीय उद्धव साहेबांपर्यंत मी कुणावरतीही नाराज नाही। मला पुण्याचा विकास करायचा आहे, विकास पाहिजे, म्हणूनच मी अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश करतो। राष्ट्रवादीच का निवडली? भाजप आहे, शिंदेची शिवसेना पण। कसं आहे की गेले 40 वर्ष मी राजकारणामध्ये आहे। अजितदादा पवारांचं काम मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला अजितदादा पवारांचं काम आवडलं आणि म्हणूनच मी राष्ट्रवादी पक्ष निवडला। तर हे जरी असलं तरी आता ज्या निवडणुका आहेत त्याच्यात तुम्ही अजित पवार पक्षाचं नेतृत्व करत असल्याचं दिसून येतं। या सगळ्या प्रवेशात अजितदादांनी काही कमिटमेंट वगैरे दिली? कमिटमेंट मी मागितली नाही आणि दादांनी कमिटमेंट दिली नाही। कमिटमेंट मागण्यासाठी मी गेलोच नाही। माझं विजन फक्त पुणे शहराचा विकास, मतदारसंघाचा विकास एवढंच आहे। माझं नेतृत्व नाही, सर्व जेवढे जुनी मंडळी आहेत राष्ट्रवादीची, शिवसेनेमध्ये काय माझ्याबरोबर आलेली, हे सगळं नेतृत्व ते करणार आहे, त्यांच्याबरोबर मी आहे। एवढे वर्ष ज्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत तुम्ही काम केलं, त्या कट्टर शिवसैनिक म्हणून तुम्ही काम केलं, त्यांच्याशी काही बोलणं झालंय? त्यांच्या नेत्यांशी काही बोलणं झालं? नाही, मी तरी कुणाशी बोललोच नाही, मी नाही बोललो कुणाशी। शेवटचं काय सांगाल? पक्ष सोडताना उद्धव ठाकरेंना काय सांगाल? उद्धव साहेब माझे नेते होते आणि उद्धव साहेबांनी मी काय सांगणार, मी नाही काय सांगू शकतो। एक कार्यकर्ता म्हणून काहीतरी कार्यकर्ता म्हणून माझा अधिकार आता संपुष्टात आलेला आहे आणि ज्यावेळेला एखादा पक्ष मी सोडतो आणि त्या पक्षाला उपदेश देणं एवढा मोठा मी अजून तरी झालेलो नाहीये। मी तिथेही शिवसैनिक होतो आणि इथेही अजितदादाचा सैनिक म्हणूनच काम करणार। अजितदादांना काय कमिटमेंट देणार? अजितदादांना कमिटमेंट पुणे महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता कशी येईल हीच कमिटमेंट माझी अजितदादांना। जास्तीत जास्त संख्या नगरसेवकाची कशी होईल, आता महानगरपालिकेची निवडणूक आहेत, विधानसभा असते तर विधानसभेचं बोललो असतो। हां, तर महानगरपालिकेला जास्तीत जास्त माझ्या भागातनं आम्ही सगळे मिळून ताकद लावून जास्त सीट निवडून आणू। जेव्हा तुम्ही अजित पवारांना सांगितलं की मला तुमच्या पक्षात यायचं, तेव्हा काय नेमकी तुमच्या दोघांमध्ये चर्चा झाली? नाही, चर्चा काय नाही, वेलकम मोस्ट, तुमची तर वाट पाहतोय आम्ही, एवढं एका वाक्यातच प्रवेश ठरला। अजितदादांनी यांना वेलकम केलंय। अर्थातच उद्धव ठाकरेंशी यांचं काही अजूनही बोलणं झालं नाहीये, मात्र येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी, जी अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, त्याची ताकद वाढण्याची आता शक्यता निर्माण होतीये।
कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.